तर आता आपण आलोय रंकाळा तलावावरती आणि संध्याकाळचा व्ह्यू तर एकदम भारीच आहे. तर हे आता आमचे मित्र आता बघू थोडं काहीतरी खाणार आहोत पण मी काय खाऊ शकत नाही. हे काहीतरी पेटपूजा करणार मला काहीतरी असंच साधारण उपवासाचं खावं लागणार. हा ह्याचा मोठा उपवास खाऊन घेऊ 9 दिवस डाएट फुल. जास्त बोला ना तुमचं आहे ना डकरी निघाली ते गावातच काय ज्याने आपलं पोट भरेल ते आपण तुझा पोट बरोबर आमच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत पण ते तू खाऊ गोस. भेळ खाणार चल 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 काय आपण काय सांगितलं तरी आम्ही खात तुझ्या आधी पोटात दुखतं ना आपण बोलला स्पेशल तिखटवाली मिळताना ती बरेच जणांनी हे व्हिडिओ केलेले. राजा भाऊ आला की का तिकडे जाय तुला दुकान खडके मिसळायचं ते काहीतरी कडकी मिसळ आज कमाल स्पेशल वे. फालुदा घ्यायचा मँगो फालुदा तो काय ठेवचा नाही काहीतरी खाऊ पण नाही सूरज काय 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 खाऊलं यार कोकणातलं माणूस कोल्हापुरात येऊन मँगो फालुदा त्याच्यावर मोठं ऑप्शन नाही. ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला मँगो फालुदा खावा लागणार. सूरज कशी या नाव काय होतं राजकमल ना राजकमल भेट. आता आपण मागवले आपला फालुदा बनतं इकडे मँगो फालुदा. हा नेक्स्ट ट्रिप आपण खाण्यात येऊया फक्त खाऊ गल्ली म्हणून स्पेशल ट्रिप करू. हा खाऊ गल्ली स्पेशल फक्त फालुदा एक नाही तर का खाल्लं ना इथं वेळ तुम्ही घेऊ शकता असं काय नाही. मँगो फालुदा बघा मी टेस्ट करून सांगते कसं आता मग तुम्ही घेऊ शकता. काम का हा बरेचसे प्रोडक्ट क्वालिटी असतो. हो आणि इकडे बाजूला दे बघा हे नारायण चायनीज. इकडे एक गोष्ट चांगली आहे की इकडचे लोक जे आहेत स्थानिक आहेत त्यांची दुकानं जास्त आहेत आणि बाहेरचे जे आहेत भैया वगैरे त्यांची दुकानं कमी आहेत. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की इकडची लोक स्वतःहून बिझनेस करत आहेत. आपल्यासारखी लाजत नाही गावाच्या लोकांतर. सुरेश तू पण इकडे एक स्टॉल टाकलं तर काय चालणार का? आणि हे आता आपला फालुदा आलेला आहे टेस्ट करून बघूया. काय देणार वाटतो आता की काय पहिला घास अक्षूचा. हा दुसरा कोणाचा दुसरा कोणाचा दुसरा माझा आता काय वाटत नाही वाटतो. काय बोल परत बोल. आमका टाकून खाते लाज वाटत नाही अजिबात नाही. शुभमच्या नावावर मोठं नाव काढते बाजू ठेवले तू बैऱ्याचू एक थेंब पण टाकत आहे. आता अर्धा लाज दे सवय तुझी जाऊची नाही. आणि बैऱ्याच्या नावात महिन्याच्या नाव हे तुम्ही काय घेतात
आपण ऑटो करून इथे महालक्ष्मी मंदिराच्या या कुठला दरवाजा महाद्वार रोडचं कुठलं महाद्वार महाद्वार रोड जवळ आलोय आता इथून आपण चालत जातोय. अच्छा आणि इकडे सुंदर असं मार्केट भरलंय त्या दिवशीचं मार्केट असतं दर दिवशी असं ना. डेकोरेशन भारी केलंय रे. हो स्पेशल आपण ज्या गोष्टीसाठी येतो ना तीच गोष्ट होईल. हा कधी कधी आपल्या आता शेवटी नाही म्हटलं तरी 3.5 शक्तिपीठ म्हणजे एक आहे आणि आतमध्ये जो फील येतो ना तुला आता वेगळाच असतं लाईफ म्हणजे आपण आता कधी कधी दरवेळी येतो आम्ही तेव्हा नॉर्मली असतो घरी वाटत हे नवरात्रीचे 9 दिवस असतात त्या दिवशी तर म्हणजे वेगळंच वाटतं. हे एकदा मी इलेलं आहे असं म्हणजे प्रसन्न वाटतं आतमध्ये. गर्दी किती ते असते हा एकच नंबर. सुरू ते लग्न कशी सजावट करूया काय कोणती वहिनी बघ तुमच्यासाठी फक्त किती वेळा करशील काय माहित आमका भरपूर वेळा करशील लागत. एक वहिनी बघा काही ठेवू शकत नाही तिकडनं वाटणं आणि एक तर त्यांना पसंत पडत नाही. हा महाद्वार आपण इकडनं आता लोकी तिकडे जाऊ. हा महाद्वार रोड आहे पण आपण आता जाताना इथून जातोय साईडने. चप्पल आणि बॅग्स ठेवायचे. हा कारण आपल्याकडे आहे ड्रोन आहे त्याच्यामुळे तो ठेवायचा आहे आणि बॅग वगैरे पण ठेवायचे त्याच्यामुळे आपण साईडने जातोय. काय मसाला लावलेला तुला डोळ्यात लागले काय आहे तुका मसाला लावलेला काय आहे पाहिजे किती महिना चालू हा याच्यावरून तर वाटते असं काय दाखवायचं नसतं. मार्केट खूप गजबजलेलं आहे. अक्षू जर आली असती तर इथून तिथली गेलीच नसती. इकडे शॉपिंग करण्यासारखं भरपूर काय आहे आणि स्वस्त दरामध्ये. पालखीचं दर्शन घेण्यासाठी थांबलोय.
पश्चिम दरवाजा या दरवाजातून रात्री उपास सोड ना आंबोळीची ह्या घ्यायची काय ती मग त्यात ते का चांगलं होतं काय कसं काय आंब्याचा काय का आंब्याच काय होता मसाला नाही चालत तुझ्याकडे तुका काय लाज शरम वाटता एवढं दाबून दाबून मला पाणीपुरी खातो तू पाणीपुरी नाही आपली हे आहे आपल्या या पावभाजी खातो पोटात दुखतला उद्याच काय करा नाही डिसेंट्री चालू होती चार डॉक्टर फिरा चार डॉक्टर फिरा नव्हते 4 दिवस सुट्टी काढू शकतो 4 दिवस सुट्टी काढून मित्रांनी फिरा सांगितल्यावर 4 दिवस येऊ शकत नाही दिलंय ना कोणात मागू त्याच्या काल कारण काय होती ना काल मागचं मिळतो तरी दोन फेर काढूचा बरोबर काढून होतो काय काय केलं म्हणजे पण रात्री त्यांना सांगलं 15 वर्ष चालू त्या मुली नावर
आता एक बाकी लावून ब्लॉक करतो मी. आता रात्रीचे वाजले 2:25 2:30 वाजलेत आणि अजून आम्ही आता घाटात आहोत. इथे गाडी अडकलेल्या आहेत. एक गाडी बंद पडली आणि हा बघा काय काय म्हणू शकतो या ड्रायव्हरला. यांनी असं रोड ब्लॉक करून ठेवलाय पूर्ण. आम्ही पण अडकलोय आणि आम्हाला पण जायला भेटत नाहीये. आता बघू आपण आता कधी पोचू कणकवलीला. ते कदाचित साधारण 4-1 वाजतील. त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. खूप मजा आली. अचानक बाहेर ट्रिप झाली पण ट्रिपला भरपूर मजा आली आणि अनएक्सपेक्टेड काय काय गोष्टी झाल्या. थांब या बंद कर मध्ये. आणि दर्शन पण भरपूर छान झालं. 2 वेळा आमचं दर्शन झालं आणि पालखी बघायला वगैरे पण खूप भारी वाटलं. एकदम मन प्रसन्न झालंय. आणि आता बघूया भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या. आणि काय ना चला 2 वाजता रात्री काय